माझं पहिलं लग्न ना तुटलं आणि मला असं वाटलं होतं की सगळं काही संपलं. आणि म्हणून भरपूर लोकं मला विचारत आहे की पहिलं लग्न का तोडलं, का सुटलं? तसं म्हटलं तर तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंदात आहे. त्याचं पण लग्न झालं, त्याला पण मुलं झालेली आहेत आणि माझं पण लग्न झालं आणि माझं ना खूप वाटोळं झालेलं होतं आणि कदाचित त्या लोकांना ते बघून आनंद झाला असेल की बरं झालं आमच्या तर घरातून गेले, आताही तिचं काहीच बरं नाही. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला असं वाटणार असेल की हा विषय आज का काढला? कारण मला ना इन्स्टाला भरपूर कॉमेंट्स आहेत, तर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ काढत आहे. तर इथं सकाळ झालेली आहे. सगळ्यात अगोदर मी तर चहा घेतलेला होता, परंतु स्वराज जस्ट उठला होता. तर स्वराजला मी उल्लू बनवत असते. त्याला दुधात जास्तीत जास्त दूध टाकते, थोडीशी पत्ती, आणि त्याला असं वाटते मला चहाच दिलेला आहे. तर त्याला सगळ्यात अगोदर इथं दूध बिस्किट देत आहे आणि मला नंतरची कामं आहेत. तर मुगाची डाळ ना ते होती, तर त्याचे मी दोषे केलेले आहेत. तर भांडण, तेच ते वाद मला नको होतं. मला लोकं टोमणे मारत होते जेव्हा मी माझं पहिलं लग्न सोडलं की तुझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणून लग्न टिकवलं नाही. खरंच मी इतकी वाईट आहे का? नातं संपलं, पण प्रश्न संपले नव्हते. बरोबर? प्रत्येकाची गोष्ट ही वेगळी असते आणि वेगळ्या पाण्यावर लिहिलेली असते. त्याच्यामुळे एका बाजूने कधीच आपण असं म्हणू नाही शकत की याची याची चूक की त्याची चूक. आणि त्याला सोडल्यानंतर मला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. मला स्वतःचे प्रश्न ठरवलेले होते की आता पुढे काय करायचं. आणि एका दिवशी मी ठरवलं की ज्या लोकांनी मला असं हीन दर्जाची वागणूक दिली होती किंवा मला कमी लेखलं होतं ना, त्यांना मला काहीतरी दाखवायचं होतं करून. तर मी स्वतःलाच बोलली की पुरे झालं आता. मी स्वतःसाठी जगणार आणि स्वतःसाठी काहीतरी घडवणार. पहिलं पाऊल खूप कठीण होतं माझ्यासाठी, पण थांबणं त्याहूनही कठीण होतं. आणि लोकांचं काय, लोकं कधीच टोमणे मारणं थांबत नसतात. लोकांचं अजूनही बोलतच होते, पण आता मी ऐकणं बंद केलं होतं. माझं आयुष्य आहे, आता ते माझ्या हातात आहे आणि ते मी माझ्या पद्धतीनेच जगणार आहे. आज मागे वळून बघते तर एक गोष्ट समजते, जर त्याने मला सोडलं नसतं ना, तर मला ही नवी जिंदगी मिळालीच नसती. काही लोक आपल्या आयुष्यात खुश राहण्यासाठी, कायम राहण्यासाठी येत नाहीत, तर ते फक्त आपल्याला बदलण्यासाठी येतात. माझं लग्न तुटलं, पण मी तुटले नाही, तर मी घडले. त्याने मला सोडलं तेव्हा मला वाटलं मी हरले. त्या पण खरं तर तेच माझं नवीन आयुष्य सुरू होण्याचं कारण होतं. आणि कसं आहे ना, कधी-कधी आयुष्यात जे तुटतं ना, तेच आपल्याला वाचवतं, हे सुद्धा खरं आहे. तर आज सकाळपासून ना माझी तुम्हाला थोडंसं एकटे-एकटे फील होतं आणि म्हणून भावनातली भावना तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. आज मस्तपैकी मी सकाळी कढी वगैरे केलेली, सगळ्यात पहिले तर डोसे केले, नंतर कढी केली, थोड्याशा चपात्या मुलांसाठी, डाळ-भात आणि मस्तपैकी भाकर वगैरे केलेली होती. आणि तरी पण मुगाची डाळ काही संपत नव्हती, कारण की कसं आहे की हे आपला स्वराजला बरं नसल्यामुळे त्याला वेळेवर नाश्ता वगैरे सर्व वेळेवर देत असते. आणि त्याच्यानंतर मग ही अक्षय तृतीयेच्या दिवशीचा ब्लॉग आहे. सकाळी सकाळी उठल्यावर स्वराजला सगळ्यात अगोदर ते बॉलचं वगैरे खेळून दिलं आणि हा अक्षय तृतीयेच्या दिवशीचा दिवस आहे. तर यावर्षी सगळं म्हणजे आपली याच्यावर आपण स्वयंपाक करतो ना, तर पूजा वगैरे करावं लागते. तर शेगडीची वगैरे पूजा केली आणि त्याच दिवशी देवासाठी एवढूसा एक दिवा बोलावलेला आहे. कारण की असं की जो माझा आधीचा दिवा होता ना, तर त्याच्यातून हवा लागून दिवा ना वारंवार शांत होत होता म्हणून. तर मला एकच सांगायचं आहे की जर कदाचित त्या व्यक्तीने मला सोडलं नसतं, मला असं बोलला नसता की तू काहीच करू शकत नाही, तुला कोणी एक्सेप्ट करणार नाही, असं तसं. आणि एखाद्या व्यक्ती जर त्याने मला असं काही म्हणजे ते म्हणतो ना आपण, हे दिलं नसतं, हिंट दिली नसती किंवा मला कमी लेखलं नसतं, तर स्वतःला मी एवढं स्ट्रॉंगपणे मी उभं राहूच शकले नसते. मी खूप काही सहन केलेलं आहे, परंतु आज मी म्हणजे दुसऱ्या मुलींना ते सहन करताना बघते ना, तर मला असं वाटते की ह्या मुली का सहन करतायत, का सोडत नाही. आणि जर टिकवणारा असणारा तो कोणत्याही परिस्थितीत टिकवते. आणि ज्या व्यक्तीला सोडायचं आहे, 10 ठिकाणी शेण खायचं काम आहे, तो व्यक्ती कधी सुधरत नसते. गणेशजी सुधरले, गणेशजीने मला समजून घेतलं, माझ्या कामात सपोर्ट केला, म्हणून आज तो व्यक्ती म्हणजे राजा बनून जगतोय. तुम्ही विचार करा की त्यांचं जे एका दिवसाचं पेमेंट आहे, तेव्हा तेवढे पैसे मी म्हणजे त्यांचं जे महिनाभराचं पेमेंट आहे ना, तेवढं मी एका व्हिडिओचेच करते. तर माझे महिन्याचे असे कितीतरी व्हिडिओ होतात. आणि त्या व्यक्तीला हे कळून चुकलेलं आहे की आज जर आपल्या बायकोचा साथ आपण सोडला ना, तर
पुढे कधीच ती आपल्याला विचारणार नाही. कारण मी सर्व काही आता मी स्वतःला स्टेबल केलेलं आहे आणि कधी-कधी तर मला त्या पहिलं लग्न तुटलं म्हणून त्या व्यक्तीला थँक्यू सो मच बोलावं वाटतं. कारण त्या व्यक्तीने जर मला सोडलं नसतं तर कदाचित ही नवीन मोहिनी घडली नसती. स्वतःचे विचार विनिमय करणे, स्वतःला स्ट्रॉंगपणे उभं करणे. मी तर माझ्या स्वतःला सांभाळून घेतलेलं आहे, सोबत माझ्या आईला पण सांभाळून घेतलेलं आहे, सासऱ्यांना पण सांभाळून घेतलेलं आहे. नवरा एवढा वाईट रस्त्यानं गेला होता, त्याला पण दुरुस्त केलेलं आहे आणि मुलांचं सुद्धा चांगलं फ्युचर घडवलेलं आहे. म्हणून म्हणतात जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तेव्हा सुरुवातीला खूप रडत होती, कारण लग्न तोडणे काही मजाकीचा खेळ नाही. लग्न एखाद्याचं तुटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे रडली होती, पण आता स्वतःला सावरलेलं आहे आणि खूप छान लाईफ ही मी जगत आहे. तर संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी म्हणजे थोड्या वेळाने मी स्वराजला काहीतरी स्नॅक वगैरे देत असते. तर स्वराजला मी इथं मखाना दिलेला आहे आणि आलो ना तेव्हापासून या कपाटाला हातच लागत नव्हता. हात नव्हता लागत म्हणजे साड्यांच्या व्यवस्थित घड्याच घालणं होत नाही आणि या कपाटातल्या साड्या तर कधीच अंगावर माझ्या येतच नाही. ही साडी मला गणेशजींनी घेतलेली आहे आणि गणेशजीच्या साड्या जास्तीत जास्त माझ्याकडे 4 किंवा 5 असतील आणि आता जसे मी प्रमोशन करते तेव्हापासून तर मला साड्यांची गरजच लागत नाही. आणि दुसरं लग्न करताना माझ्या मनात खूप म्हणजे कलह चालू होता, काय होणार काय नाही. पण यावेळी मी स्वतःसाठी निर्णय घेतला होता की भीतीपेक्षा माझा आनंद निवडला होता. परफेक्ट काहीच नसतं, थोडे प्रॉब्लेम येतात पण इट्स ओके. कारण प्रत्येक याच्यातून मार्ग काढायचाच असतो. आज मी शांत आहे, आनंदी आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. दुसरं लग्न परफेक्ट नाही, पण जर त्यात मन शांती असेल तर तेच खरं सुख आहे माझ्यासाठी. थोडा त्रास पण खूप सारा आनंद आहे माझ्यासाठी. इट्स ओके. तर ही साडी ना मला प्रमोशनसाठी आलेली होती आणि किती सुंदर आहे बघू शकता. तर मी ना यूट्यूबवर बघितलं होतं की तुम्ही अशा पद्धतीने पॉकेट साडी घडी करू शकता, कुठं गावी जाणे येण्यासाठी सुद्धा करू शकता. आणि तुम्हाला जर असं वाटलं ना तर तुम्ही याच्यामध्ये ब्लाऊज आणि बांगड्या पण ठेवू शकता. आणि बघा किती सुंदर साडीची घडी झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशी नक्कीच करा. तर हा व्हिडिओ माझ्या इन्स्टाच्या फॉलोअर्ससाठी होती, ज्यांना माझ्या दुसरं लग्न का केलं किंवा पहिलं का सोडलं अशा सर्व त्यांच्या हे होत्या. पण आज ती वेळही गेलेली आहे आणि मी तुम्हाला सांगते पहिल्या लग्नात पण मी खूप स्ट्रगल केलेलं आहे. त्या व्यक्तीला सुधारण्यासाठी मी 10 वर्ष प्रयत्न केलेला होता. असं नाही की लगेच 1 किंवा 2 वर्षात मी सोडलं. ते लग्न करताना मला भरपूर त्रास तर झालाच, पण टिकवण्यासाठी सुद्धा त्रास झाला. आणि त्या काळातच माझी म्हणजे 2 मुलं म्हणजे असं म्हणा 2 मुलं देवाघरी केले, जे 9 दिवस 9 महिने पोटात राहिले होते. आणि जेव्हा दुसरं माझं बाळ केलं ना म्हणून मी असा निर्णय घेतला आणि त्याच्यातून बाहेर निघायला मला साधारणतः वेळ लागला, 1 वर्ष लागला. आणि 1 वर्षानंतर मी दुसरं लग्न केलं की चला हे करून आपल्याला जरा शांतता भेटेल, कामाला वगैरे जावं लागणार नाही. परंतु माझ्या ना आयुष्यात 2दा लग्न करूनही नवऱ्याचं सुख नव्हतं. माझ्या आयुष्यात लिहिलेलंच होतं, बहुतेक स्वामींनी ठरवलेलंच होतं की तुला आयतं आणि नवऱ्याचं सुख कधीच मिळणार नाही, तुला मेहनत करावीच लागणार आहे. आणि तेव्हापासून जी मेहनत तिला लागली ना तर आजपर्यंत नुसतं मेहनत आणि नुसतं मेहनतच चालू आहे. परंतु या मेहनत करताना एक आनंद मिळतो, एक समाधान आहे की मी प्रत्येकाची गरजा पूर्ण करत आहे. ती माझी आई असो, माझे मुलं असो, नवरा असो, मैत्रीण असो किंवा माझे सासू असो, सासरे असू दे, प्रत्येकाची मी मदत करते आणि शेवटपर्यंत करत राहणार. एवढंच नाही, देवाने मला एवढं दिलेलं आहे की आज मी गरजवंतांनासुद्धा मदत करते. म्हणजे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांनासुद्धा फुलाची पाकळीची मदत करायची आहे ते मी करतच असते. अनुभव खूप वाईट आहे. एखाद्या दिवशी जर मागचा पुढचा विचार केला तर खूप वाईट वाटतं की तेव्हाची माझी परिस्थिती किती विचित्र होती. किती लोकांनी साथ सोडून दिला होता, अक्षरशः रडकुंडी आली होती. सुसाईड करण्याचा पण प्रयत्न केला होता. परंतु ते म्हणतो ना मांडीवर एक लेकराचं ओझं होतं, म्हणजे स्वरा होती, त्याच्यामुळे मी असं काही करू शकत पण नव्हती. आणि तरी तर आम्ही संध्याकाळचं मस्तपैकी कपाट वगैरे आवरून घेतलेलं आहे. आणि माझे ब्लॉग कमी येत आहे कारण की माझे प्रमोशनचेच व्हिडिओ जास्तीत जास्त असतात त्याच्यामुळे. कारण माझं एक पुण्यातलं स्वप्न आहे जे स्वतःच्या फ्लॅटमध्ये जायचं, ते गुढीपाडव्यापर्यंत एनी ऑफ कंडिशनमध्ये पूर्ण करायचं आहे. म्हणून ते म्हणतो ना दिन दुप्पट आणि रात चौपट अशी माझी मेहनत दिवस रात्र चालू आहे. आणि हे करत असताना घराकडे पण लक्ष द्यावं लागते, मुलाकडे पण लक्ष द्यावं लागते. आपण नवऱ्याला असं म्हणू नाही शकत की तुम्ही तुमचं कामधंदे सोडून घरचे कामं करायला किंवा मुलं सांभाळायला. त्या व्यक्तीला माझ्यावर विश्वास असेल म्हणूनच ते व्यक्ती समजा तिथं राहत आहे, कारण त्यांना माहिती आहे आपली बायको सर्व काही सांभाळून घेणार. तर अशा पद्धतीने आता साड्या वगैरे घडी सर्व करून ठेवलेलं आहे. आणि तुम्हीसुद्धा तुमचे ब्लाऊज साड्या एकाच ठिकाणी अशा पद्धतीने ठेवू शकता. आणि नंतर मस्तपैकी जेवण केलं आणि हे आहेत आपले स्वामी महाराज. हे घरात असताना कशाचीही भीती राहत नाही. तर असा गेला माझा अक्षय तृतीयेचा दिवस. खूप उशिरा ब्लॉग टाकत आहे कारण की वेळच मिळत नाही प्रमोशनच्या कामामुळे. तरी अजून काही तुमचे प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.
आणि भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. अजून तुमचं काही प्रश्नाचे उत्तर असेल ते नक्कीच मला सांगा. आणि जास्तीत जास्त माझी इंस्टाला मिनी ब्लॉग लॉंग ब्लॉग असतात, तर तुम्ही मला तिथं फॉलो करून कमेंट करू शकता. तर हे बघू शकता की आधी कपाट की तर निस्तारलेलं नव्हतं, परंतु आता व्यवस्थित लावल्यामुळे ना ह्या साड्या व्यवस्थित लागलेल्या आहे. विशेष म्हणजे त्याचं ब्लाऊज त्याच्यासोबत आहे. जेव्हा कधी आपण एक साडी काढू ते एकच साडी निघणार आहे. खालच्या याच्यात ब्लाऊज ठेवलेले आहे आणि त्याच्या खाली हे ठेवलेलं आहे म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे. तर अशा पद्धतीने कपाट आवरलं. दुसरं जे कपाट आहे त्याच्यातसुद्धा माझे डेलीचे कपडे, स्वराजचे कपडे आणि गणेशजीचे कपडे आहेत. गणेशजीचे कपडे तर एकाच ह्याच्यात आहे. आणि तिसरं जे कपाट आहे त्याच्यात संपूर्ण स्वराचे कपडे आहेत. तुम्ही बघू शकता. योगा मॅट, तिचे डेलीचे कपडे, गावाला जाणे येण्याचे कपडे, हे आमचे ब्लँकेट्स आणि लास्टच्या याच्यात तिचे बुक्स वगैरे आहेत. तर असं आमचं सुरू आहे. बाकी तुमचं कसं सुरू आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडणार ते सुद्धा मला नक्कीच सांगा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओसुद्धा बघत राहा. आणि हे मुलं एवढं त्रास देतात ना, त्याच्यात आता शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर चलो, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा.